छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात अवघड मोहीम आणि ज्यामध्ये त्यांच्या आयुष्याची देखील रिक्स होती, त्यांच्या जीवनाची देखील रिक्स होती, अशी मोहीम किंवा अशी भेट म्हणजेच अफजल भेट होय. मित्रांनो, या अफजल भेटीमध्ये अफजल खानचा वकील कोण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी जे छत्रपती शिवाजीराजे यांच्यावर वार केला ते ब्राह्मणाचे होते असं सांगितलं जातं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील जे अफजल खानाकडे गेले होते त्यांचं नाव किंचितच काही लोकांना माहिती आहे. मित्रांनो, अफजल खानचा जो वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला होता आणि छत्रपती शिवाजीराजावरती अफजल खानच्या भेटीमध्ये वार करणारा देखील हाच वकील होता आणि हा वकील ब्राह्मण होता. ही गोष्ट अतिशय प्रकर्षाने सांगितली जाते. परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वकील होते त्यांचं नाव गोपीनाथ पंत बोकील हे देखील ब्राह्मण समाजाचेच होते. लक्षात घ्या, इतिहास हा कोणत्याही जातीवरती आक्षेप घेऊन वाचायचा नसतो किंवा कोणत्याही जातीवरती आक्षेप घेऊन समजून घ्यायचा नसतो. ज्याप्रमाणे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानचा वकील ब्राह्मण होता, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील गोपीनाथ पंत बोकील हे देखील ब्राह्मण समाजाचेच होते. मित्रांनो, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या, अफजल खान हा प्रतापगडावरती आला नव्हता, तर त्याला आणलं गेलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य, बुद्धी कौशल्य, त्यांची चातुर्य या ठिकाणी लक्षात येतं. त्यांनी कशा पद्धतीनं परिस्थिती घडून आणली आणि अफजल खानला प्रतापगडावर भेटीस येण्यास भाग पाडलं. या सर्व प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील गोपीनाथ पंत बोकील यांची देखील अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजेच गोपीनाथ पंत बोकील जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचं पत्र घेऊन अफजल खानाकडे जातात, त्यावेळेस अफजल खानाला प्रतापगडी भेटण्यास कशा पद्धतीने बोलवतात, भेटण्यास येत असताना त्यांच्यासोबत केवळ 10 अंगरक्षक घेऊन यावेत अशी ते विनंती करतात किंवा त्या चातुर्याने त्यांना ती गोष्ट पटवून सांगतात. त्याचबरोबर आणलेले सोबत 10 अंगरक्षक, त्यातील फक्त 1 अंगरक्षक आणि 1 वकील प्रत्यक्षात शामियानामध्ये राहील आणि बाकीचे 9 अंगरक्षक शामियानाच्या बाहेर राहतील. ही गोष्ट देखील गोपीनाथ पंत बोकील हे अफजल खानला एका विशिष्ट पद्धतीने किंवा त्यांच्या चातुर्याने समजून सांगतात किंवा त्यांच्याकडून हे करून घेतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचं बुद्धिचातुर्य या पूर्ण घटनेमध्ये तर दिसूनच येतं, परंतु यामध्ये त्याला गोपीनाथ पंत बोकील या वकिलांची देखील साथ लाभलेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अफजल खान हा प्रतापगडी भेटण्यास येतो, त्यावेळेस तोच अफजल खान त्याच्या माणसासोबत त्याच्यासोबत असणारी सर्व संपत्ती किंवा त्याच्यासोबत सर्व असणारे माणिक मोते जे काही जव्हार आहेत ते घेऊन गडावरती येतो आणि ते गोपीनाथ पंत बोकीला सांगतात की तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन गडावरती या, गडावरती तुमचे दुकानं लावा आणि त्या दुकानातूनच छत्रपती शिवाजीराजे तुम्हाला काही आवश्यक भेटवस्तू घेतील आणि ते तुम्हाला देतील. तुमचेच व्यापारी तुमच्याच वस्तू आणि तुमच्याच त्या पदरात पडतील. मित्रांनो, अशा प्रकारचं चातुर्य दाखवून गोपीनाथ पंत बोकील यांनी अफजल खानास प्रतापगडास बोलवले आणि प्रतापगडास छत्रपती शिवाजीराजे यांनी अफजल खानाचा कशा पद्धतीने वध घडून आणला हे देखील आपण सर्वजण जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी अतिशय चातुर्याने अफजल खानला संपवलं हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. धन्यवाद.